हो 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 ला 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 बांधवानो खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या नावात बाबासाहेबांच्या गाण्यात बाबासाहेबांच्या धम्मामध्ये एवढी ताकद आहे एकाच गाण्यामध्ये 17, 18, 20 हजार रुपये होतात गाण्यावर एकाच तुम्हाला खोटं नाही सांगत तुम्ही पाहिला असेल औंढ्यामध्ये एकाच गाण्यावर 17,000 रुपये कालच्या 8 दिवसामध्ये समाजानं दिले बांधवांनो आणि ते सूर्यवंशी आणि वाकोडे साहेबांना दान हॅलो 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 तो बाबा तू इस देश का आपल्याला सूर लागतोय ताल पाहिजे क्या बात है बहुत अच्छी दादा ताल नहीं तो माल नहीं यस यस बोल नाही तालात असलं पाहिजे चाल नाही चालात तालात असलं पाहिजे आणि गीतही बाबासाहेबाचं तालातच असलं पाहिजे वाह तो बाबा तू हो बाबासाहेब आंबेडकरांचं गीत चालू असताना खूप ऊर्जा माणसाच्या मनामध्ये निर्माण होत असते हॅलो चेक हॅलो बाबासाहेब आंबेडकरांचं गीत चालू असताना चौघाच्या खांद्यावर जर एखादं मेलेलं मड जात असेल आणि दिनकर लोणकर त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं म्हणत असेल त्या चौघाच्या खांद्यावरच्या मड्यानं उठावं आणि म्हणावं थांबा रे मला एक दिनकर लोणकरचं गाणं ऐकू द्या आणि नंतर खड्ड्यामध्ये नेऊन पुरावे ठेवून मड्यानं सुद्धा म्हणावं ही ताकद गाण्यामध्ये आहे हॅलो चेक बाबा तू इस देश का भगवान बन गया बाबा तू इस देश का भगवान बन गया तो जिसको लगी तेरी हवा तो जिसको लगी तेरी हवा 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 तो जिसको लगी तेरी 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 हवा भीमा तो जिसको लगी तेरी हवा वो बड़ा ही गुणवान बन गया बांधवानो ती उंची नका मोजू की भीम आभाळाच्या पुढे होता ती उंची नका मोजू तू भीम आभाळाच्या पुढे होता ती उंची नका मोजू कारण
तो वेग नका मोजू, तो वेग नका मोजू, तर तो भीम माझा वादळाच्या पुढे होता. तो वेग नका मोजू, वादळाच्या पुढे होता. जग चालले काळाच्या पडद्या पाठी मागे, तर तो भीम, हॅलो चेक, तर तो भीम एकमेव जगाच्या पुढे, तर तो भीम जगाच्या पुढे होता. म्हणून माझी म्हातारी बाय काय म्हणते, पहिला काळ आईनं पाहिलेला होता. कशी परिस्थिती होती बाबासाहेब जन्मा येण्याच्या आधी, आज कशी परिस्थिती. जरा बेस्ट टाका साहेब, राहुल साहेब थोडा. हॅलो चेक, आवाज खोला थोडा. हॅलो चेक, हॅलो बेस मधला, मॉनिटर मधला आवाज थोडा. हॅलो चेक, हॅलो, हॅलो चेक. माझी आई माझी माय काय म्हणते, आम्ही काळ पहिला पाहिला कसा काळ होता. अरे घरात कुत्र्या मांजऱ्याचा सुकाळ होता, पण आम्ही माणसं असून आम्हाला जवळ येऊ देत नव्हते. अरे ते पाणी निसर्गाचं होतं, कुणाच्या बापाच्या घरचं नव्हतं बे. ते पण पाणी बाबासाहेबाला पिऊ दिलं नाही इथल्या हरामखोर लोकांनी. म्हणून अरे माझा भीम एवढा मोठा होता की त्या हिमालयालाही लाज वाटावी. अरे एवढा शांत सागर होता की त्या सागरालाही लाज वाटावी. अरे एवढा झिजला होता की त्या चंदनालाही लाज वाटावी. आणि एवढा शाळा शिकला की त्या बामणालाही लाज वाटावी. एवढा शाळा शिकला. आणि म्हणून काय म्हणत असेल माझी आई, बाबाच्या जन्मामुळे हे सारं वैभव. किती वर्षे लागले बाबासाहेबाचा जन्म होण्यासाठी, किती किती वर्षे सांगते कोणी हात वरून? नाही सांगत है ना. बाबासाहेबाचा जन्म घेण्यासाठी बाबासाहेबांना किती वर्षे लागले माहितीये? 5000 वर्षे लागले. 5000. तुमची आमची लाज राखायसाठी 14 एप्रिल 1891 साली त्या महूच्या मातीमध्ये सूर्याचा जन्म झाला आणि चॅलेंज सूर्याला केलं. आणि माय काय म्हणते, हॅलो, कोणी नाही केलं भलं व माय. ओ हो, आमचं कोणी नाही केलं भलं व माय, ते भीमान केलं. संगीतवाल्यांना ऊर्जा मिळाली पाहिजे. दिनकर लोणकरनं सूर काढला की ऊर्जा ताकद निर्माण झाली संगीतवाल्याच्या शरीरामध्ये. नसा सनसन सनसन चालतात रावसाहेब, नसा वाजवणाऱ्याच्या. आणि मला म्हणतो कोणी नाही केलं.
कोणी नाही केलं भलं व माय विमान केलं कोणी नाही केलं भलं व माय विमान केलं कोणी नाही केलं भलं व माय विमान केलं दिल्लीचं दालन अहो दिल्लीचं दालन अहो दिल्लीचं दालन खुलं व माय दिल्लीचं दालन हॅलो दिल्लीचं दालन जरा जोरात तुम्ही हॅलो अहो दिल्लीचं दालन खुलं व माय येते का हॅलो अहो दिल्लीचं दालन खुलं व माय दिल्लीचं दालन खुलं व माय विमान केलं एका वकिलाच्या लेखनीनं एका वकिलाच्या लेखनीनं एका वकिलाच्या लेखनीनं रावसाहेब तुम्हाला माहिती आहे काल परवा बाबासाहेब आंबेडकरांचा दिल्लीमध्ये पुतळा उभारला क्लिअर करा थोडं हॅलो बेस मध्ये आवडता का दिल्लीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा वकिली वेशामध्ये पुतळा उभारला बांधवानं वकिली वेशामध्ये आणि म्हणून साहेब आंबेडकरचा 125 फुटाचा पुतळा मागच्या 14 तारखेला हैदराबाद मध्ये बाबासाहेबाचा उभारला बांधवानो आणि म्हणून काय केलं एका वकिलाच्या लेखनीनं एका वकिलाच्या लेखनीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं एका वकिलाच्या लेखनीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं आमच्या हक्काचं लेखन व माय आमच्या हक्काचं लेखन व माय आमच्या हक्काचं लेखन व माय ते कोण आमच्या हक्काचं लेखन व माय आमच्या हक्काचं लेखन व माय कोण भीमान केलं दालन दिल्लीचं दालन दिल्लीचं दालन खुलं अहो
दिलीचं दालन खुलव माय. साहेब ब्याजू मास्टर बहुत ताल है अपने हाथों में. माझ्या अभिमान केलं पोराला शाळा शिकावं. तुमच्या पोराने शाळा शिकावं. तुमच्या पोराने शाळा शिकावं. तुमच्या पोराला शाळा शिकावं. तुमच्या पोराने शाळा शिकावं. तुमच्या पोराने शाळा शिकावं. असला चालीला मुकावं. असला चालीला मुकावं. असं सभेमधी असं सभेमधी भाषण. कसं भाषण केलं बाबासाहेब आंबेडकरांनी. माय रोज आणि म्हणून ते सभेमधी सभेमधी भाषण आणि ते सभेमधी भाषण माय. सभेमधी भाषण माय. सभेमधी भाषण माय. अरे हाय 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 विमान केलं. म्हणून म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं म्हणता म्हणता दिनकर लोणकरला मरण यावं. हॅलो, जर शाळा शिकलो असतो, मोठा साहेब झालो असतो, बायकोला घेऊन तिकडच राहिलो असतो. लेकर लाडाचे, बायको लाडाची. शाळेमध्ये पहिली टिशी सुद्धा मिळत नाही राहुलीच्या, दिनकर लोणकरची. इमानदारीनं खोटं नाही बोलत, पहिली टिशी नाही. एकही शब्द खोटा नाही बोलत. पहिली मध्ये नाव दिनकर लोणकरचं शाळेत नाही. बाबासाहेबाची सेवा करता आली ही स्वतःला फार मोठा समजतो. म्हणून दारू पित नाही, पुडी खात नाही, बिडी वडत नाही, तंबाखू खात नाही, जिंदगीमध्ये चहा सुद्धा पित नाही. ही दिनकर लोणकरची कमाई आहे. घरी काही जमीन नाही, लय काय श्रीमंत नाही. आता बी पत्राच्या कोठ्यामध्ये राहतोय, पत्राच्या कोठ्यामध्ये. पण दिनकर लोणकर मुंबईच्या स्टेशनवर दादरला उतरला. मुंबईच्या दादरच्या स्टेशनवर उतरला. 4 वर्षाचं लेकरू, 8 वर्षाचं लेकरू आईला म्हणते, आई त्यो दिनकर लोणकर चालला. एवढी कमाई केली मात्र दिनकर लोणकर. म्हणून असं सभेमध्ये गाणं तर 100 बडकर 1. हॅलो, गाणं तुम्ही म्हणले कोणतं बी, तो कोई रहता है
मोहम्मद आजी शब्बीर कुमार कुमार शानू आणि म्हणून असं सभेमध्ये भाषण व माय असं सभेमध्ये भाषण व माय माझ्या अभिमान केलं कोणी नाही केलं भलं माय कोणी नाही केलं भलं माय विमान केलं कोणी नाही केलं भलं माय विमान केलं बाबासाहेब आंबेडकरला धर्मांतर करायचं होतं, धम्माची दीक्षा घ्यायची होती मुंबईमध्ये रेस कोर्स घोडा मैदानला. हॅलोचे रेस कोर्स घोडा मैदानला 16 तारीख बाबासाहेबांनी ठरवली. पुन्हा विचार केला बाबांनी की नागाच्या नागपुरामध्ये नागवंशाचे लोक आहेत आणि तेच बाबासाहेबांनी ठिकाण निवडलं बांधवानो. आणि म्हणून त्या नागाच्या नागपुरात बुद्धाच्या घरात विकास राऊत यांनी जरा थोडं फिरावं, कारण मला माहिती आहे नामकरण हे नवमाय, नामकरण हे नवमाय माझ्या अभिमान केलं कोणी नाही केलं भलं माय विमान केलं कोणी नाही केलं भलं माय विमान केलं कोणी नाही केलं भलं माय विमान सागर पवार मुंबईवरून लिहितात काय, त्या रामजी बाबा प्रमाण त्या रामजी बाबा प्रमाण काल सागर माझा अभिमान रामजी बाबा प्रमाण काल सागर माझ्या अभिमान जन छावणीच राखण व जन छावणीच राखण व माय. हॅलो, जन छावणीच राखण व माय
माझ्या भीमान केलं उद्या लोक म्हणतील कोठ्याला आणलं होतं रे बोंबलू लागलं एक लय जोरात होतं बोंबलू लागलं उद्या घरी झोपलेले काही म्हणतील लय बोंबलू लागलं कोठलं होतं अरे ते रावलीचं होतं नांदेडवालं बरं होतं गौतमराव तर बरीच त्याचा विशेष नाही आणि म्हणून त्या दिल्लीचं दालन खुलं दिनकर लोणकरचं गाणं ऐकायसाठी हॅलो दिनकरचं लोणकरचं गाणं ऐकायसाठी तुमच्या जंगलामधले रोही डुकर कोले एकही झोपलं नाही विचारा जाऊन उद्या ऐकायलेत आता आणि त्या दिल्लीचं दालन खुलं दिल्लीचं दालन खुलं माझ्या अभिमान केलं